माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी जो अर्ज आहे तो सुरू झालेला आहे आणि अर्ज जो आहे तो आपल्याला आपण स्क्रीनवरती पाहू शकता। ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला जो अर्ज आहे तो भरायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज भरून आपल्याला हा नारी शक्ती ॲप या ॲपवरती आपल्याला आपला जो अर्ज आहे तो पुन्हा ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचा आहे। तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की हा जो फॉर्म आहे तो आपण आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि हा फॉर्म आपल्या जवळ ठेवून आपल्याला भरायचा आहे। फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला याच्याबरोबर जी कागदपत्र आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता। आपल्याला आधार कार्ड आहे, जन्माचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, अर्जदाराचे हमीपत्र आहे, बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, एवढी जी कागदपत्र आहेत ते आपल्याला एकत्र गोळा करून आपल्याला याच्याबरोबर सादर करायचे आहेत। आणि ही सर्व कागदपत्रे आपल्याला जवळील माही सेवा केंद्र असेल किंवा आशा सेविक माफ करा अंगणवाडी सेविक आहेत, ग्रामसेवक आहेत, यांच्याकडे आपल्याला जी कागदपत्र आहेत सादर करायची आहेत। मग त्या केंद्रचालकांनी ही सर्व कागदपत्र वेबसाईटवरती अपलोड करायची आहेत, ॲपवरती अपलोड करायची आहेत आणि मग त्यानंतर आपला जो अर्ज आहे तो सादर होणार आहे। या ठिकाणी या फॉर्मवरती सर्व नियम आणि अटी जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहे। म्हणजे कोणाला लाभ द्यायचा, एखाद्या माता भगिनींच्या नावे जर जमीन असेल 5 एकरपेक्षा जास्त तर ते अर्ज करू शकत नाही, इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर ते देखील अर्ज करू शकत नाही। समजा पतीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे आणि महिलांच्या नावावर जर अर्ज करायचा असेल तर नाही करू शकणार। हे जे काही नियम आणि ज्या अटी आहेत या संपूर्ण नियम आणि अटी जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। तर हे जे ॲप आहे ते ॲप आणखी सुरू झालेलं नाही, परंतु ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आत्तापासून किंवा आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। हे जे ॲप आहे आजच लॉन्च करण्यात आलेलं आहे। ॲप कोणतं आहे, त्याची लिंक कोणती आहे, त्याची सर्व माहिती शेती.महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती आहे। त्याची लिंक मी आपणापर्यंत देईल, परंतु या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी हमीपत्र देखील देण्यात आलेलं आहे की हमीपत्रामध्ये सर्व जी माहिती आहे या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे की कोणता शेतकरी पात्र होऊ शकतो, कोणता शेतकरी पात्र होऊ शकत नाही। तर हा जो फॉर्म आहे आपण डाउनलोड करा आजची आज, व हा जो फॉर्म आहे याच्याबरोबर विहित नमुन्यातील जी कागदपत्र आहेत ती जोडा आणि विहित नमुन्यातील कागदपत्र जोडून आपली जी कागदपत्र आहेत ग्रामसेवक यांच्याकडे किंवा माही सेवा केंद्र चालक यांच्याकडे आपण जमा करा। आपल्याला डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे। डोमासाईलच्या ऐवजी आपण आपला जन्माचा जो दाखला आहे तो वापरू शकता आणि तहसीलदार साहेब यांचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो आपल्याला सद्यस्थितीला आवश्यक आहे। याच्यामध्ये जर नवीन काही नियम आला, म्हणजे जसं की जो दाखल्यामध्ये किंवा याच्यामध्ये काही शिथिलता आली तर त्याची देखील अपडेट मी आपणापर्यंत सादर करेल। तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील तर सर्व माता भगिनी ज्यांचं वय 21 ते 60 मध्ये आहे अशा सर्व विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार या सर्व माता भगिनी याच्यामध्ये अर्ज करू शकतात। आधार कार्डाला आपली जी बँक आहे ती लिंक असणं आवश्यक आहे। तर विनंती करेल की आपण काय करा, जवळील माही सेवा केंद्रामध्ये जाऊन याची प्रिंट काढा आणि फॉर्म भरा। तरी देखील आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये हमीपत्र देखील ही सर्व माहिती मी आपणापर्यंत सादर करेल। तर मी विनंती करेल की हा जो फॉर्म आहे आपण डाउनलोड करून आपल्या जवळ ठेवा आणि तत्काळ मध्ये भरून घ्या। उत्पन्नाचा दाखला नसेल तर जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो काढून घ्या। याचे जे नियम आणि अटी आहेत आपण यापूर्वीच महाराष्ट्रयोजना.in व शेती.महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती सादर केलेले आहेत। कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा नसावा, कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा, शासनाच्या यापूर्वी ज्या योजनेतून माता भगिनींना 1500 रुपये मिळतात त्याचा लाभार्थी नसावा, PM किसान योजनेचा लाभार्थी नसावा, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, केंद्र शासनाचा कर्मचारी नसावा, 4 चाकी वाहन माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावा, बघा म्हणजे माता भगिनीच्या नावावर 4 चाकी नाही परंतु मिस्टरांच्या नावावर 4 चाकी आहे तो अर्जदार अर्ज करू शकत नाही, ट्रॅक्टर सोडून। तर याची संपूर्ण जी माहिती आहे या ठिकाणी उपलब्ध आहे। तर विनंती करेल की आपण काय करा, हा जो अर्ज आहे तो भरून जवळील माही सेवा केंद्र यांच्याकडे सादर करा। याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जी सर्व डिटेल आहे आपल्याला सादर केलेली आहे। अंगणवाडी सेविका असतील, माही सेवा केंद्र चालक आहेत, या व्यतिरिक्त ग्रामसेवक आहेत, वार्ड अधिकारी आहेत, यांच्याकडे आपल्याला जो अर्ज आहे तो भरायचा आहे। तर हा अर्ज आपल्याला डाउनलोड करण्यासाठी त्याची लिंक मी सादर करेल। अशा प्रकारे या व्हिडिओच्या निमित्ताने विनंती करतो आणि अशाच डेली अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका।